एकेच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाणी आणि अन्नाशिवाय उपवास करतात. अविवाहित मुलीही हे व्रत करतात. असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वतींच्या कृपेने अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो. अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात. यावर्षी हरतालिका पूजेचा मुहूर्त सकाळी 6:02 ते 8:33 असा आहे. वेळ 2 तास 31 मिनिटे. तृतीया तिथी 5 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12:21 सुरू होईल आणि तृतीया तिथी 6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3:01 संपेल. यावर्षी हरतालिकेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:02 पासून ते 8:33 असा आहे. तर 5 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी ही तिथी सुरू होणार आहे. हरतालिकेची कहाणी. एके दिवशी शंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकरांना विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगले व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्गात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याने तू आज मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावे अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूंना द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून मी इथं आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली आणि नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले. त्यांनी ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस व असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवांवाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे. याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापिलीस. त्यांची पूजा केलीस. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्याने इथले माझे आसन हल्ले. नंतर मी तिथे आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे ह्याशिवाय माझी दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यांना तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस. पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घरी घेऊन गेल्यानंतर मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असे म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवांचे लिंग स्थापन करावे. षडोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी ऐकावी व रात्री जागरण करावे. या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होते. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचे सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंद्या व विधवा होतात असे सांगितले जाते. दारिद्र्य येते व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावे. तर अशी ही हरतालिका व्रताची
कथा. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसंच समोरच्या बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. श्री स्वामी समर्थ.